हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. शनायाचा माजी पती अजयकडे अत्यंत रागाने पाहत होता. त्याला अधिक चिडवण्यासाठी अजयने शनायाचा हात पकडला आणि आपल्या ओठांना लावला. हे बघून शनायाला जणू विजेचा धक्काच बसला. तिने रागाने आपला हात झटकला आणि म्हणाली, मिस्टर, हे काय वर्तन आहे? बघा, मी तुमचा अजिबात मुलाहिजा ठेवणार नाही. तुमचे तोंड फोडून टाकेन. ती रागाने लालबुंद होऊन ओरडत होती. अजयने शांतपणे उत्तर दिले की तुझा माजी पती आपल्याकडे पाहत होता, म्हणून मी फक्त त्याला जेलस फील करून देत होतो. मलाही हे सर्व करण्याची कोणतीही हौस नाहीये. अजयला वाटले की आधीच चिडलेल्या माणसाला अजून चिडवण्यात एक वेगळीच मजा आहे. अजयचे बोलणे ऐकून शनायाने शेखरकडे पाहिले आणि अजयला म्हणाली, माझ्याशी जास्त हुशारी करण्याचा प्रयत्न करू नका. त्या माणसाला आता माझ्याशी काहीही देणे घेणे नाहीये. त्यामुळे स्वतःच्या मर्यादेत राहिलेलंच तुमच्यासाठी चांगलं होईल. अन्यथा मला मर्यादा शिकवणे चांगले येते. शनायाचे हे बोलणे ऐकून अजयच्या कपाळावर आठ्या पडल्या. एकतर तो त्या मुलीची एवढी मोठी मदत करत होता आणि वरून तिचा हा ताठा संपण्याचे नावच घेत नव्हता. असो, केस आता संपली होती. ती अजयसोबत गाडीत बसली आणि म्हणाली, मला माझ्या घरी सोडा. अजयने विचारले, याचा अर्थ काय? तिने स्पष्ट भाषेत सांगितले की तिला तिच्या घरी जायचे आहे. त्यावर अजय म्हणाला, तुझी आई आणि राजू आधीच माझ्या घरी गेले आहेत. तू माझ्याशी लग्न केलं आहेस तर साहजिकच तुला माझ्याच घरी राहावं लागेल. तुझे सामानही उद्यापर्यंत येईल. अजयचे हे बोलणे ऐकून शनाया गप्प झाली आणि खिडकी बाहेर पाहू लागली. घरातील वातावरण जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा मोनिका राजूसोबत खेळत होती. ती खूप आनंदी होती. शनायाची आई सुद्धा हसतमुखाने त्यांचे स्वागत करत होती. आई म्हणाली, शनाया, बरं झालं तू एक शहाणपणाचा निर्णय घेतलास. त्यावर शनायाने उत्तर दिले की मी हे सर्व फक्त माझ्या मुलाच्या राजूच्या सुरक्षिततेसाठी केले आहे. अजयने मोनिकाला जवळ घेतले आणि राजूला सुद्धा मांडीवर उचलून प्रेमाने कुरवाडले. अजय स्वतःशीच विचार करत होता की त्याला राजूमध्ये तितकी ओढ किंवा प्रेम वाटत नव्हते जेवढे त्याला त्याची सगळी मुलगी मोनिका हिच्याबद्दल वाटत होते. पण कराराच्या अटी पूर्ण करणे त्याला भाग होते. शनाया अजयकडेच पाहत होती. शनायाची आई अजयवर खूपच खुश होती. जणू अजयने शनायाशी लग्न करून त्यांच्यावर खूप मोठे उपकार केले होते. त्या दिवशी सुट्टी असल्याने अजय आपल्या खोलीत जाऊन गाढ झोपला, कारण शनायाची मोठी समस्या त्याने सोडवली होती. संध्याकाळी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा शनायाच्या आईने चहाचा खास बेत आखला होता. शनाया मुलांच्या खोलीत होती. अजय बाहेर आला तेव्हा त्याने पाहिले की शनायाच्या आईने चहाची जय्यत तयारी केली आहे. अजय म्हणाला, आंटी, तुम्ही एवढी तसदी का घेतली? त्यावर त्या म्हणाल्या, तसदी कसली? तू आमच्यासाठी जे काही केलंस त्यासाठी मी तुझे आभारही मानू शकत नाही. माझ्याकडे शब्दच नाहीत. तेवढ्यात शनाया तिथे आली आणि म्हणाली, आई, तू किती काळ उपकृत राहणार आहेस? त्यांनी काही उपकार केलेले नाहीत. आमच्यात व्यवहार झाला आहे. मी सुद्धा त्यांच्याशी लग्न केलंय. आता मी असं म्हणू का की स्वतःपेक्षा 10-12 वर्ष मोठ्या माणसाशी लग्न करून मी त्यांच्यावर उपकार केलाय? तिने अजयच्या वयावर टोमणा मारला होता. अजयला धक्काच बसला. शनाया साधारण 24-25 वर्षांची होती आणि अजय 33-34 वर्षांचा. या हिशोबाने तो फक्त 8-9 वर्षांनी मोठा होता. पण आजपर्यंत अजयने कधीच आपल्या वयाचा इतका विचार केला नव्हता जेवढा शनायाच्या त्या टोमण्याने त्याला करायला लावला. अजयला मनातून खूप वाईट वाटले. शनाया मात्र आरामात टेबलावर बसून चहा समोसे खात होती. अजय मनाशीच म्हणाला, हिची तर आता जिरवावीच लागेल. ही मला माझं वय ऐकवतेय. मोनिका आणि राजू तिथे आले. अजयने मोनिकाला आणि राजूला स्वतः चहा दिला. शनाया तिथे एखाद्या नवाबजादीसारखी बसली होती, जरी तिची आई तिला रागाने खुणावत होती. खाऊन झाल्यावर हात झटकून शनाया आपल्या खोलीत जाऊ लागली तेव्हा अजयने तिला हाक मारली. अजय म्हणाला, शनाया, आज रात्रीचं जेवण तू बनवणार आहेस. शनायाने आश्चर्याने मागे वळून पाहिले. अजय म्हणाला, तुझ्या आईचा विचार कर. या वयात त्यांना स्वयंपाकघरात का राबवतेस? आणि आता तुला नोकरीची गरज नाहीये. मी आहे ना. तुझी जबाबदारी तू सांभाळ, जेणेकरून तुझ्या आईला थोडा आराम मिळेल. हे ऐकून शनायाने 2 मिनिटे अजयकडे रागाने पाहिले
आणि मग ती गुपचूप स्वयंपाकघरात निघून गेली. अजय आपल्या खोलीत जाऊन लॅपटॉपवर काम करू लागला. तेवढ्यात अजयला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. पलीकडून शेखर, शनयाचा माजी पती बोलत होता. तो म्हणाला, तुला काय वाटतं? केस जिंकलास आणि त्या मुलीशी लग्न केलंस म्हणजे मी तुला सुखाने जगू देईन? मला माझा मुलगा कोणत्याही परिस्थितीत हवाय आणि मी तो तुझ्याकडून घेणारच. अजयला समजले की हा शेखरच आहे. अजय म्हणाला, मिस्टर, घटस्फोटापूर्वी करार तुम्हीच बनवला होता आणि सहीसुद्धा तुमचीच होती. शेखर चिडून म्हणाला, मी केस जिंकलो असतो. तुला शनयाशी लग्न करायचे होते तर मुलाचा ताबा मला मिळाल्यावर करायचे होतेस. अजयने उत्तर दिले, मला शनयाशी लग्नच राजूमुळे करायचे होते. मग मी राजूला तुला कसं देऊ शकतो? शेखर अधिकच संतापला. तुला माझ्या मुलाचं काय करायचं होतं? अजय म्हणाला, जशी तुला गरज आहे तशीच मलाही एका मुलाची गरज होती. तुलाही राजूची आठवण फक्त तुझ्या गरजेपोटी आली आहे. कारण तुझी दुसरी पत्नी आई होऊ शकत नाही. अन्यथा गेल्या 4 वर्षात तुला कधीच वाटलं नाही की तुझा मुलगा कसा जगतोय. तू कधी त्याच्या खर्चाचा विचार केलास? कधीच नाही. ती बिचारी मुलगी आपल्या मुलाला वाढवण्यासाठी नोकऱ्या करत फिरत होती. तेव्हा तुला तुझी ही औलाद आठवली नाही. शेखर म्हणाला, तिच्यासारख्या गर्विष्ठ आणि हट्टी मुलीला मी तिच्या नशिबावर म्हणूनच सोडलं होतं. कारण तिला माझे पैसे नको होते. बघ, माझा मुलगा शांतपणे माझ्या हवाली कर, नाहीतर मी कोणत्याही थराला जाईन. अजयने ठामपणे उत्तर दिले, ठीक आहे, बघूया. पण राजू आपल्या आईपासून वेगळा होणार नाही. तुला जे करायचंय ते कर. पण लक्षात ठेव की शनाया आता एकटी नाहीये. समजलं? शेखरने फोन ठेवल्यावर अजयनेही लॅपटॉपवर आपले काम सुरू केले. रात्रीच्या जेवणाची वेळ झाली तेव्हा अजय बाहेर आला. तर डायनिंग टेबलवर फक्त पातळ वरण, डाळ आणि पोळ्या होत्या. ते पाहून अजयचा मूडच गेला. मुले जेवायला बसली होती. अजयही नाईलाजाने बसला आणि म्हणाला, एखाद्याने जेवणात काहीतरी चांगलं तर बनवायचं. शनाया म्हणाली, मुळात मला जास्त स्वयंपाक येत नाही. त्यामुळे सध्या तरी तुम्हाला हेच खावे लागेल. कारण तुमचाच हट्ट होता की मीच स्वयंपाक करावा. आता मला जे आणि जसं येतं तसंच मी बनवणार. असं म्हणून तिने अजयच्या ताटात वरण वाढले. तसं वरण चवीला वाईट नव्हतं, चांगलंच होतं. जेवण झाल्यावर अजय तिच्याकडेच पाहत होता. ती सर्व भांडी उचलून धुवायला गेली. दोन्ही मुले लाऊंजमध्ये कार्टून पाहत होती. थोड्या वेळाने शनयाने मोनिका आणि राजूला झोपायला नेले. शनयाची आई खाली वेगळ्या खोलीत होती. पण शनाया स्वतःच्या खोलीत न जाता मुलांच्या खोलीत गेली आणि तिने आतून दरवाजा लावून घेतला. अजय काही वेळ बातम्या पाहत बसला होता. शनायाची आई अजयला काहीतरी सांगू पाहत होत्या, पण त्या काही न बोलताच आपल्या खोलीतून निघून गेल्या. अजयलाही झोप येऊ लागली. तसा तो आपल्या खोलीत जाऊन झोपी गेला. सकाळी अजयला एकदम जाग आली. त्याच्या मनात विचार आला की आता मोनिकाला उठवायची आहे, तिची वेडी घालायची आहे, तिला तयार करून नाश्ता द्यायचा आहे. पण मग त्याला आठवले की आता त्याचे लग्न झाले आहे आणि ही सर्व जबाबदारी आता शनयाची आहे. अजयला पहिल्यांदाच खूप शांत वाटले. त्याच्या धावपळीच्या आयुष्यात जणू एक स्थैर्य आले होते. 15-20 मिनिटांनी अजय बाहेर आला तेव्हा मुले नाश्ता करत होती. शनायाने त्यांचे टिफिन तयार केले होते. ती मोनिकाला बजावत होती, मोनिका, मला तुझा टिफिन संपलेला हवाय. तुझ्यासाठी मी सकाळी लवकर उठून पास्ता बनवला आहे. मला अजिबात चालणार नाही की भूक नव्हती किंवा मित्रांना दिला. समजलं? मोनिका आणि राजूने आनंदाने मान डोलावली. शनायाने दोघांच्या गालाचा पापा घेतला. अजयने मुलांना शाळेत सोडले आणि शिक्षकांना ताकीद दिली की मी आल्याशिवाय मुलांना कोणाच्याही हवाली करू नका, जेणेकरून शेखर राजूला पळवून देण्याचा प्रयत्न करणार नाही. अजय घरी परतला तेव्हा शनाया तिच्या खोलीत झोपायला गेली होती. अजयने दरवाजा ठोठावला. शनायाने विचारले, कोण आहे? अजय म्हणाला, माझ्याशिवाय कोण असणार? तिने विचारले, बोला, काय काम आहे? अजय म्हणाला, मॅडम, तुमच्या काही जबाबदाऱ्या आहेत आणि त्यामध्ये माझाही समावेश आहे. म्हणजे माझा नाश्ता वगैरे? यावर शनाया ठामपणे म्हणाली, आपल्या लग्नापूर्वी आपण ज्या करारावर सही केली होती त्यात स्पष्ट लिहिले आहे की मी तुमची कामे करणार नाही. हे ऐकून अजयला आठवले की खरंच तसा करार झाला होता. तो म्हणाला, ठीक आहे,
पण माणुसकीच्या नात्याने माणूस भुकेल्याला जेवण तर देतोच ना. शनायाने सडेतोड उत्तर दिले. भुकेलेल्याचे हातपाय शाबूत आहेत आणि हा भुकेला माणूस आधीही आपली सर्व कामे स्वतःच करत होता. त्यामुळे भुकेल्याने आपली सवय बिघडवू नये. तो स्वतः बनवून खाऊ शकतो. माझं काम फक्त तुमच्या मुलीला सांभाळणं आहे आणि ते मी चोख पार पाडते. तुम्ही माझ्या जबाबदारीत येत नाहीत मिस्टर अजय. अजयला खूप राग आला, पण तो शांत राहिला. त्याने स्वतःचा नाश्ता बनवला आणि ऑफिसला निघून गेला. दुपारी जेव्हा तो परतला तेव्हा मुले घरी आली होती आणि जेवण तयार होते. पण अजयला शनायाच्या आईची प्रकृती काही ठीक वाटली नाही. तो काळजीने म्हणाला, आंटी तुम्हाला काही त्रास होतोय का? तुमची तब्येत मला ठीक वाटत नाहीये. अजयच्या प्रश्नावर शनायाची आई म्हणाली, नाही बेटा, मी ठीक आहे. फक्त काही दिवसांपासून छातीत खूप दुखतंय. अजयने त्यांना डॉक्टरांकडे जाण्याचा आग्रह केला, पण त्यांनी टाळले. त्या म्हणाल्या, माझे खांदे खूप कमकुवत झाले आहेत. त्यामुळेच कदाचित छातीत दुखत असावे. एवढं काही मोठं कारण नाहीये. मग त्यांनी अजयला हळूच विचारले, बेटा, शनाया तुझ्या खोलीत का जात नाही? त्यांना अजय आणि शनायामधील कराराच्या अटी माहीत नव्हत्या. अजय म्हणाला, हा प्रश्न तुम्ही तुमच्या मुलीलाच विचारायला हवा, कारण ही अट तिनेच ठेवली होती. असो, मी तर फक्त माझ्या मुलांच्या आनंदाचा विचार केला होता. मोनिका राजूशिवाय राहू शकत नाही आणि राजू मोनिकाशिवाय. म्हणून मी तिच्या सर्व अटी मान्य केल्या. तिला इतकीही जाणीव नाही की सकाळी मला नाश्ता बनवून द्यावा. ती म्हणते की माझी कामे करणे तिच्या जबाबदारीत येत नाही. ठीक आहे, मी आधीही स्वतःच बनवून खात होतो, त्यामुळे काही हरकत नाही. अजयने हे सर्व तेव्हा सांगितले जेव्हा मुले झोपायला गेली होती. आई चिडून म्हणाल्या, असं कसं होऊ शकतं? मी शनायाशी बोलते. अजय त्यांना थांबवत म्हणाला, नको आंटी, राहू द्या. घरात उगीच भांडण नको. मला शांत आयुष्य आवडतं. मी माझी कामे स्वतःच करून घेईन. अजयला माहीत होते की आई शनायाला नक्कीच समजावतील. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अजय मुलांना शाळेत सोडण्यासाठी उठला तेव्हा शनाया खूप रागात होती. मुलांना नाश्ता दिल्यावरती अजयना म्हणाली, तुम्हाला काय नाश्ता हवाय ते आत्ताच सांगा. अजय म्हणाला, एवढी काय घाई आहे? आल्यावर सांगतो. आणि तसंही हे तुझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं नाहीये. तू आराम करू शकतेस. शनाया तावातावाने म्हणाली, तुमच्यासारखा लबाड माणूस मी आजवर पाहिलेला नाही. तुम्हीच माझ्या आईकडे माझ्या तक्रारी केल्यात ना? अजय म्हणाला, माझी काय हिंमत? त्यांनी स्वतःच विचारलं की मी नाश्ता का करत नाही. मग मी सांगितलं की कॉन्ट्रॅक्टमध्ये तसं काही नाहीये, म्हणून जमेल तेव्हा बनवून खातो, नाहीतर उपाशी जातो. तू तुझ्या आईला कॉन्ट्रॅक्टबद्दल सांगितलं नव्हतं का? आता त्या मला म्हणत होत्या की शनायाने तुझ्या खोलीत झोपायला हवं. हे ऐकून शनाया संतापली. ती म्हणाली, माझ्याशी अगदी नीट वागत जा, नाहीतर. अजयने तिला मध्येच थांबवले आणि म्हणाला, एक मिनिट, मी तुझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. तुझ्या अंदाजानुसार कदाचित त्यापेक्षाही जास्त. त्यामुळे माझ्याशी बोलताना तू म्हणू नकोस. पती म्हणून नाही तरी वयाचा मान राखून अहो किंवा तुम्ही म्हणत जा. शनाया म्हणाली, मी नाही देणार मान. मी अशीच उद्धट राहणार. अजय हसून म्हणाला, ठीक आहे, मग तुझ्या आईलाच सांगावं लागेल. हे ऐकताच तिने अजयचा हात पकडला आणि म्हणाली, खबरदार, जर माझ्या आईला काही सांगितलं तर. अजय म्हणाला, मग नीट बोलावं लागेल. आणि तू मला स्पर्श कसा केलास? आपल्यात ठरलं होतं ना की आपण 2-3 फूट लांब राहून बोलू. तू मर्यादा ओलांडलीस तर मीही ओलांडेन. तिने चटकन हात सोडला आणि 2 पावले मागे हटली. अजय म्हणाला, शाब्बास, असंच लांब राहून बोलत जा. अजयने मनात विचार केला की तुला तर मी नक्कीच सरळ करीन. दुसऱ्या दिवशी अजय मुलांना शाळेत सोडून आला तेव्हा त्याला दिसले की त्याचे कपडे इस्त्री केलेले नव्हते. अजयने आपले कपडे उचलले आणि मुद्दाम मोठ्या आवाजात, शनाया, शनाया अशी हाक मारू लागला, जेणेकरून शनायासोबत तिच्या आईलाही त्याचा आवाज ऐकू जाईल. शनाया बाहेर येण्यापूर्वीच तिच्या आईच्या खोलीचा दरवाजा उघडला. अजयने मुलांच्या खोलीचा दरवाजा उघडून शनायाला पाहिले. ती चिडून म्हणाली, काय मृत्यू ओढवलाय? ओरडताय का? अजयने अत्यंत निरागस चेहरा करून म्हटले, अगं माझे कपडे इस्त्री करून दे ना, मला फॅक्टरीला जायचं आहे. अजयला माहीत होतं की आई आपल्या खोलीतून हे सर्व बघत आहेत, पण शनायाचं लक्ष आईकडे नव्हतं.
ती रागाने म्हणाली, मी तुमची नोकर नाहीये, समजलं? आधी स्वतःचे कपडे स्वतः इस्त्री करत नव्हता का? अजय शांतपणे म्हणाला, ठीक आहे, जशी तुझी इच्छा. तेवढ्यात शनायाची आई कडाडली. शनाया. आईचा आवाज ऐकून शनाया दचकली. तिने मागे वळून पाहिले. आई तिच्याकडे रागाने पाहत होती. आई म्हणाली, ही काय पद्धत आहे बोलण्याची? चल अजयचे कपडे इस्त्री करून दे. शनायाने रागाच्या भरात अजयच्या हातातून कपडे हिसकावून घेतले आणि इस्त्री करायला गेली. अजय आपल्या खोलीत निघून गेला. तो अंघोळ करून बाहेर आला तोपर्यंत त्याचे कपडे व्यवस्थित इस्त्री करून ठेवलेले होते. अजयच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य पसरले. तो तयार होऊन बाहेर आला तेव्हा नाश्ताही तयार होता, जो शनायाच्या आईने स्वतः तिथे बसून तयार करून घेतला होता. त्या दिवशी अजयचे फॅक्टरीतील काम लवकर संपले. त्याने विचार केला की आज मुलांना बागेत घेऊन जावे. पण जेव्हा तो मुलांच्या खोलीत गेला तेव्हा तिथे कोणीच नव्हते. तो खोलीतून बाहेर पडणार इतक्यात बाथरूमचा दरवाजा थोडा उघडला आणि शनायाचा आवाज आला, मोनिका, प्लीज तो टॉवेल दे ना ग, मी विसरले. शनाया बहुतेक अंघोळ करत होती. बेडवर टॉवेल पडला होता. अजयने तो उचलला आणि शनायाने बाहेर काढलेल्या हातामध्ये दिला. तिने टॉवेल घेतला आणि दरवाजा पुन्हा बंद झाला. अजय बाहेर जाणार इतक्यात पुन्हा शनायाचा आवाज आला, मोनिका, 2 मिनिट थांब, जरा बाथरूममध्ये ये ना. अजय संभ्रमात पडला की त्याने आज जावे की नाही. शनाया पुन्हा म्हणाली, लवकर ये. काय करतेस? मोनिका, लवकर ये ना, ही झीप अडकली आहे, ती जरा बंद करून दे. अजयच्या हृदयाचे ठोके वेगाने हलू लागले. त्याला खूप विचित्र वाटत होतं, पण तो चालत बाथरूम जवळ गेला आणि हलकीशी थाप मारली. शनाया म्हणाली, दरवाजा उघडाच आहे, आत ये. अजयने हळूच दरवाजा उघडला. शनायाची पाठ अजयकडे होती. तिच्या कमीजची झीप अडकली होती आणि ती ओढण्याचा प्रयत्न करत होती. ती म्हणाली, मोनिका, बघ नाही झीप का बंद होत नाहीये, जरा बंद कर ना. अजयने झीपवर हात ठेवला, पण यावेळी त्याच्या नजरेवर त्याचे नियंत्रण राहिले नाही. तिची पाठ पाहून त्याच्या मनात आणि धडधडणाऱ्या हृदयावर ताबा राहिला नाही. त्याने ती झीप पकडली आणि हळूवार वर खाली करू लागला. कदाचित शनायाचे केस झीपमध्ये अडकले होते. ती म्हणाली, माझे केस का ओढतेस? बघ ना काय झालंय. अजयने झीपमधून तिचे केस मोकळे केले. तिच्या ओल्या केसांतून पाण्याचे थेंब टपकत होते आणि ते पाहून अजयच्या हृदयाची धडधड अधिकच वाढू लागली. त्याने झीप बंद केली. तो बाहेर पडण्यापूर्वीच शनाया चटकन वळली आणि अजयला समोर पाहून तिचा चेहरा रागाने लालबुंद झाला. ती ओरडली, तुम्हाला लाज वाटत नाही? तुम्ही माझ्या बाथरूममध्ये आलात? अजय म्हणाला, अगं, तूच तर हाक मारलीस की झीप अडकली आहे, बंद कर म्हणून. एकतर मी तुझी मदत केली आणि वरून तू मलाच सुनावतेस. ती म्हणाली, जास्त शहाणपणा करू नका, तुम्ही मोनिका नाही आहात. अजय म्हणाला, मोनिका खोलीत नाहीये. विचार कर, मी नसतो तर तुझी मदत कोणी केली असती? अजयची नजर तिच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती. आज ती रागातही खूप सुंदर दिसत होती. ती म्हणाली, मागे व्हा. ती इतकी वैतागली होती की जणू आता रडेल. खबरदार, पुन्हा या खोलीत आलात तर. अजय तोवर तिथून बाहेर पडला होता. बाहेर आल्यावर अजयने पाहिले की मोनिका आणि राजू आजीच्या खोलीतून बाहेर येत होते. मोनिका आनंदाने सांगत होती की तिला आजीसोबत लुडो खेळायला खूप मजा आली. तेवढ्यात शनाया अंगाभोवती ओढणी गुंडाळून बाहेर आली आणि रागाच्या भरात सरळ स्वयंपाकघरात निघून गेली. रात्री जेवतानाही अजयची नजर वारंवार शनायाकडे जात होती. मनात एक विचित्र अस्वस्थता होती. 5 वर्ष झाली होती. अजयने आपल्या भावना मनाच्या कोपऱ्यात गाडून टाकल्या होत्या. जेव्हापासून त्याची पत्नी सविता त्याला सोडून गेली होती, त्याने आपल्या इच्छांचा गडा घोटला होता. सुरुवातीला तिची खूप आठवण यायची, पण मोनिकाला सांभाळता सांभाळता तो फक्त एक बाप बनून राहिला होता. आईची उणीव भरून काढण्याचा तो प्रयत्न करत असे, पण त्याच्यातील प्रियकर कुठेतरी हरवला होता. मात्र आज अजयला असे वाटत होते की त्याच्यातला जुना अजय जागा झाला आहे. तो अजय जो सवितावर खूप प्रेम करायचा आणि तिला खूप त्रास द्यायचा. जेव्हा सविता स्वयंपाकघरात काम करायची तेव्हा तो तिच्या केसांच्या बोटांनी खेळायचा. अजय आठवणीत इतका हरवला होता की त्याला मोनिकाचा आवाजही ऐकू आला नाही. मोनिका म्हणाली, बाबा, तुम्ही जेवण का करत नाही आहात? अजय दचकला आणि म्हणाला, काही नाही ग बेटा, भूक नाहीये.
असे म्हणून तो आपल्या खोलीत निघून गेला. अजय झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला झोप येत नव्हती. कधी सवितासोबतचे क्षण आठवत होते, तर कधी शनायाचे ओले केस आणि तिचा तो रागीट चेहरा. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. त्याला वाटले की आता आयुष्य पुढे सरकायला हवे. सविता गेल्यापासून त्याचे आयुष्य एखाद्या मशीनसारखे झाले होते. सकाळी उठणे, मोनिकाला तयार करणे, फॅक्टरीला जाणे आणि परत येणे. अचानक स्वयंपाकघरातून काहीतरी फुटण्याचा आवाज आला. अजय धावत तिथे गेला, तर शनायाकडून काचेचा ग्लास फुटला होता. ती घाईघाईने काचेचे तुकडे उचलत होती आणि एका काचेने तिच्या बोटाला जखम झाली होती. अजयला बघून ती घाबरून म्हणाली, आय एम सॉरी. मला माहीत नाही हे कसं फुटलं. माझ्याकडून नेहमीच वस्तू फुटतात. तिच्या चेहऱ्यावर स्वतःबद्दलचाच वैताग दिसत होता. अजयने खिशातून रुमाल काढला आणि तिच्या रक्ताळलेल्या बोटावर धरला. तो शांतपणे म्हणाला, काही हरकत नाही. तू खोलीत जा आणि औषध लाव. हे काचेचे तुकडे मी उचलतो. शनाया आश्चर्याने म्हणाली, तुमचा इतका महागडा ग्लास फुटला आणि तुम्हाला काहीच वाटलं नाही? अजय हसून म्हणाला, त्या ग्लासाच्या नशिबात फुटणंच लिहिलं होतं. तुझ्याकडून नाही तर माझ्याकडून किंवा मुलांकडून फुटला असता. ती मोठ्या आश्चर्याने अजयकडे पाहत तिथून निघून गेली. अजयने काचेचे तुकडे उचलले, पण आता त्याच्या मनात एकच विचार घोळत होता. शनायाने त्याच्या खोलीत राहायला हवे, पण हे तिला किंवा तिच्या आईला कसे सांगायचे हे त्याला समजत नव्हते. अजयने आपली मुलगी मोनिका हिला जवळ बोलावले आणि विचारले की शनाया तिची काळजी घेते का? मोनिका आनंदाने म्हणाली, हो बाबा, शनाया आंटी खूप छान आहेत. त्या मला छान छान पदार्थ बनवून देतात आणि माझी खूप काळजी घेतात. अजय म्हणाला, पण बेटा, माझी काळजी मात्र कोणीच घेत नाही. रात्री माझ्या डोक्यात खूप दुखत होतं, पण डोकं दाबून द्यायला खोलीत कोणीच नव्हतं. तुझी मम्मा होती तेव्हा ती हे सर्व करायची. अजयने मोनिकाला हळूच पटवून दिले की बेटा, तू तुझ्या शनाया आंटीला सांग ना की त्यांनी माझ्या खोलीत येऊन राहावे, जेणेकरून त्या माझीही काळजी घेऊ शकतील. अजयची बोलणं मोनिकाला पटले. रात्री जेवण झाल्यावर अजय आपल्या खोलीत लॅपटॉपवर काम करत होता. तासाभराने खोलीचा दरवाजा उघडला. मोनिकाने शनायाचा हात धरून तिला ओढत अजयच्या जवळ आणले आणि सोफ्यावर बसवले. मग तिने शनायाचा हात अजयच्या हातात दिला आणि म्हणाली, आंटी, तुम्हाला इथेच राहायला हवे. मी राजूची काळजी घेईन, पण तुम्ही माझ्या बाबांची काळजी घेतली पाहिजे. असे म्हणून मोनिकाने बाहेर जाऊन दरवाजा बंद केला. मोनिका जातात शनायाने आपला हात अजयच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, तुमची मुलगी खूपच चालाक आहे. सोडा माझा हात. अजय म्हणाला, असा कसा सोडू? माझ्या मुलीने इतक्या प्रेमाने तुझा हात माझ्या हातात दिला आहे. शनाया चिडून म्हणाली, मर्यादेत राहा. अजयने जेव्हा मर्यादा सोडण्याचे धाडस दाखवले तेव्हा शनायाने रागाच्या भरात अजयच्या हाताचा जोरात चावा घेतला. अजयने कळवळून हात सोडला. शनाया उभी राहिली आणि म्हणाली, माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नका. अजय उपहासाने म्हणाला, माझ्यावर इतकी बंधनं? आणि तो माणूस शेखर, ज्याला तुझी कदर नव्हती, त्याला मात्र तू जवळ येऊ दिलं होतंस. शनाया डोळ्यात पाणी आणून म्हणाली, एका हलकट माणसाला अनुभवले आहे, म्हणूनच आता दुसऱ्यावर विश्वास ठेवण्याचा माझा मूड नाहीये. असे म्हणून ती खोली बाहेर निघून गेली. दुसऱ्या दिवशी अजयने एक नवी चाल खेळली. त्याने शनायाची आई सविता यांच्याकडे एक शॉपिंग बॅग दिली आणि सांगितले, आंटी, माझ्या एका मित्राकडे पार्टी आहे. त्याने पत्नीला सोबत आणायला सांगितले आहे, पण मला वाटत नाही शनाया तयार होईल. तुम्ही हा ड्रेस तिला देऊन बघा, कदाचित ती तुमचं ऐकेल. अजयला माहीत होतं की सरळ बोटाने तूप निघत नाहीये, तर बोट वाकडं करावं लागेल. सविता आंटी शनायाला खोलीत घेऊन गेल्या. थोड्याच वेळात आतून शनायाचा ओरडण्याचा आवाज आला. ती रडत होती, आई, माझ्यावर जबरदस्ती नको करू. तुमच्या सांगण्यावरूनच मी शेखरशी लग्न केलं होतं. तुम्ही म्हणाला होता की प्रेम आणि माया याने तो बदलेल, पण काय बदललं? त्या माणसाच्या मनातून मी त्याची पहिली आवड कधीच काढू शकले नाही. त्या लग्नाने माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. ती पुढे म्हणाली, आज तुम्ही मला पुन्हा या माणसाला, अजयला खुश करायला सांगत आहात? मी माणूस नाही का? शेखरने माझा 1 महिन्याचा मुलगा असताना मला घटस्फोट दिला, आणि आज जेव्हा त्याला कळालं की त्याची ती पहिली आवड त्याला मूल देऊ शकत नाही, तेव्हा त्याला माझ्या मुलाची आठवण आली. हे सर्व पुरुष स्वार्थी असतात.
आई, माझ्या मनाला खेळणं समजणं सोडून द्या. मला त्याच्यासोबत कुठेही जायचं नाहीये. शनाया ढसाढसा रडत होती. तिची आई तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती, पण शनाया ऐकत नव्हती. अजयने हे सर्व ऐकले आणि तो त्यांच्या खोलीच्या दरवाजाजवळ गेला. आंटीने रडत रडतच दरवाजा उघडला. अजय हळूच म्हणाला, आंटी, राहू द्या प्लीज. जर तिची इच्छा नसेल तर तिला यायची काहीच गरज नाही. अजय म्हणाला, काही हरकत नाही, मी एकटाच जाईन. त्यावर सविता आंटी म्हणाल्या, नाही बेटा, खरं तर. पण अजयने त्यांना मध्येच थांबवले आणि म्हणाला, नाही आंटी, राहू द्या, काही हरकत नाही. पहिल्यांदाच अजयला त्या मुलीच्या, शनायाच्या आश्रमची खरी किंमत कळाली होती. तिचा तो संकोच, तिची द्विधा मनस्थिती आणि सतत तिच्याकडून होणाऱ्या चुकांचे कारण आता त्याला समजू लागले होते. ती एक साधी घरगुती मुलगी होती. तिला नोकरी करण्याची सवय नव्हती. पण आपल्या मुलाच्या, राजूच्या भविष्यासाठी ती उन्हात पावसात धक्के खात होती. म्हणूनच ती प्रत्येक वेळी घाबरलेली आणि गोंधळलेली असायची. स्वतःला आत्मविश्वासू सिद्ध करण्याच्या नादात, सर्व काही नीट करण्याच्या प्रयत्नात तिच्याकडून चुका व्हायच्या. अजयला जाणीव झाली की जेव्हा माणूस गरजेपेक्षा जास्त घाबरलेला असतो, तेव्हाच अशा चुका होतात. शेखरने तिच्याशी नेमकी कशी वागणूक दिली होती कुणास ठाऊक, ज्यामुळे ती स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकत नव्हती. सहसा अशा मानसिकतेचे लोक जेव्हा गाडी चालवतात, तेव्हा समोरून दुसरी गाडी येताना पाहून किंवा मुख्य रस्ता पाहून घाबरून जातात. त्यांना हेच कळत नाही की गाडी चालवत राहावी की थांबवावी. ते त्यांच्या बाजूने सर्व काही नीट करू इच्छितात, पण ते बिघडून जातं. कारण कदाचित त्यांच्या छोट्या छोट्या चुकीवरही त्यांना खूप ओरडा खावा लागला असावा. शेखरची वागणूक शनायासोबत नक्कीच खूप वाईट असावी. ती सतत या भीतीखाली वावरत होती की आपल्याकडून काही नुकसान होऊ नये, आणि त्याच भीतीमुळे नुकसान व्हायचे. अजय आत्तापर्यंत त्या मुलीला चुकीच्या समजत राहिला होता, पण ती चुकीची नव्हती. तिच्या मनात भीती होती, अफाट भीती होती. असो. काही दिवसांनंतर अजय शनायाला आणि मुलांना, मोनिका आणि राजू यांना एका बागेत, पार्कमध्ये घेऊन गेला. बागेतून परत येत असताना अजयची गाडी एका निर्जन गल्लीतून जात होती. अचानक समोरून एका गाडीने त्यांचा रस्ता अडवला. अजयने गाडी मागे घेण्याचा प्रयत्न केला तर पाठीमागेही एक गाडी उभी होती. तो भाग खूपच ओसाड होता. अजयने पाहिले की शेखर आणि त्याचे काही साथीदार गाडीतून खाली उतरले. अजयला समजले की तो राजूला हिसकावून नेण्यासाठी आला आहे. अजयने धीर सोडला नाही. त्याने गाडीचा वेग वाढवला आणि समोरच्या गाडीला जोरात धडका द्यायला सुरुवात केली. मोनिका आणि राजू मागच्या सीटवर होते. शेखरच्या साथीदारांकडे पिस्तूल पाहून शनाया प्रचंड घाबरली. ती ओरडली, तो माझा मुलगा हिरावून देईल. अजय ठामपणे म्हणाला, काहीही होणार नाही, मी आहे ना. अजयने वारंवार गाडीने धडक दिल्याने शेखरही घाबरला. थोडी जागा मिळताच अजयने गाडी वेगाने बाहेर काढली, पण मागून गोळीबार सुरू झाला. गोळी अजयच्या उजव्या खांद्याला लागली आणि मागची काच फुटली. पण त्याने गाडी थांबवली नाही. त्याने पोलिसांना फोन केला आणि गाडी थेट हॉस्पिटलला नेली. हॉस्पिटलला पोहोचल्यावर अजयला तातडीने ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. जेव्हा अजयला शुद्ध आली, तेव्हा त्याला शनाया आणि मोनिकाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. शनाया आपल्या आईला रडत म्हणत होती, आई, या माणसाने माझ्या मुलासाठी गोळी झेलली आणि मी किती वाईट आहे. मी त्यांना किती चुकीचं समजले. अजयने डोळे उघडलेले पाहून ती गप्प झाली. अजयने विचारले, मुले ठीक आहेत ना? शनाया म्हणाली, आम्ही सर्व ठीक आहोत. पोलिसांनी शेखरला अटक केली होती. 2 दिवसांनंतर अजय घरी परतला. आता शनाया पूर्णपणे बदलली होती. ती स्वतः अजयच्या खोलीत त्याच्या बाजूला बसून त्याची काळजी घेऊ लागली. औषध घेतलं का? उद्या जेवायला काय करू? असे प्रश्न ती प्रेमाने विचारू लागली. एक रात्र अजयला झोप येत नव्हती. शनाया बेडच्या कोपऱ्यावर झोपली होती. अजयने मुद्दाम डोळे मिटून हाय हाय करत कहण्यास सुरुवात केली. शनाया दचकून उठली. अजय, काय झालं? खूप दुखतंय का? ती त्याची मालिश करू लागली. अजय डोळे मिटून तिच्या मायेचा आनंद घेत होता. त्याला पुन्हा आपल्या पहिल्या पत्नीची, सविताची आठवण झाली, जी त्याची अशीच काळजी घ्यायची. काही दिवसांनी अजय पूर्णपणे बरा झाला. त्याने शनायाला विचारले, मुले झोपल्यावर तू माझ्यासोबत बाहेर येशील का? तिने लाजत होकार दिला. रात्री ते दोघे जेवायला बाहेर गेले. शनायाने अजयसाठी खास हिल्स घातल्या होत्या, पण तिला त्याची सवय नव्हती. चालताना चुकून तिचा पाय अजयच्या पायावर पडला. अजयने तो त्रास सहन केला,
पण घरी येताच त्याने शनायाला उचलून कडेवर घेतले. शनाया म्हणाली, हे काय करताय? खाली उतरा मला. अजय म्हणाला, माझा पाय खूप मोलाचा आहे. तू दोनदा त्यावर हिल्स मारल्यास. ती म्हणाली, सॉरी, पण सोडा मला, मी पडेन. तुमच्या जखमेला लागेल. अजय म्हणाला, काही लागत नाही. आधी सांग, तू माझ्यावर प्रेम करतेस का? शनायाने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, नाही. तुम्ही उपकार केलेत म्हणून मी तुमची काळजी घेतेय. अजयने आपली पकड थोडी ढिली केली. तिला वाटले की ती आता पडणार. तिने घाबरून अजयचा शर्ट घट्ट पकडला. अजय हसून म्हणाला, आता सांग, ही फक्त सहानुभूती आहे की प्रेम? खरं सांग, नाहीतर तुला खाली पाडेन. आई किंवा मुले येतील आणि तुला माझ्या कडेवर पाहतील, मग कसं वाटेल? शनाया लाजून आणि वैतागून म्हणाली, तुम्ही खूपच उद्धट आणि निर्लज्ज आहात. अजयने पुन्हा सोडण्याची भीती दाखवली तेव्हा ती त्याला घट्ट बिलगली आणि म्हणाली, हो, करते प्रेम. अजयने विचारले, किती? ती म्हणाली, खूप जास्त प्रेम करते. अजय तिला आपल्या खोलीत घेऊन गेला. पायाने दरवाजा बंद केला आणि तिला बेडवर झोपवले. शनाया काही बोलण्याआधीच अजय म्हणाला, आजवर तू मला खूप त्रास दिला आहेस. आता मी तुला त्रास देईन. असे म्हणून त्याने खोलीचा दिवा मालवला. अशा प्रकारे अजय आणि शनाया यांच्या संघर्षातून सुरू झालेल्या नात्याचा गोड शेवट झाला. ही कथा आपल्याला शिकवते की एखाद्या व्यक्तीचा भूतकाळ किंवा तिची वर्तणूक पाहून लगेच तिच्याबद्दल मत बनवू नये. शनायाचा कडवटपणा हा तिचा स्वभाव नसून तिच्यासोबत झालेल्या अन्यायाचा परिणाम होता. जेव्हा तिला अजयच्या रूपाने निस्वार्थ प्रेम, आधार आणि संरक्षण मिळाले, तेव्हा तिचा गेलेला आत्मविश्वास पुन्हा जागा झाला. नाती केवळ करारावर नाही, तर एकमेकांबद्दल वाटणाऱ्या आपुलकीवर आणि कठीण काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्यावर टिकतात. तर तुम्हाला याबद्दल काय वाटते हे नक्की कमेंट करून सांगा. कथा कशी वाटली तेही कमेंट करून सांगा. आशा आहे की तुम्हाला आपली ही कथा आवडली असेल. धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन कथेत.